कैसी लड़की चाहिए तुम्हें? जिवंत पाहिजे। कैसी लड़की चाहिए तुम्हें? जिवंत पाहिजे। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी अशाच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमधले जे काय बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। बीटमार्क आणि शेकीपॅड म्हणजे अलर्ट मशीनमध्ये तुम्ही इम्पोर्टच करून घेतले असेल। इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी विषय काय करायचा आहे, तुम्ही बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। बीटमार्क काहीच अशा पद्धतीचं आहे, फक्त मधात एक बीट दिलेलं आहे। आता फक्त याच्यात काय करायचं आहे काय नाही ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे काय करायचं आहे, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असेल तर आधी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं एकदम शॉर्ट पद्धती आपल्या चॅनलवर असतो आणि सगळं तुम्हाला एकदम प्रॉपरपणाने मी शिकवत असतो। तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला इथं पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय फोटो असतील ते तुमचा किंवा मित्राचा कोणाचा पण असेल तर ते फोटोवर तुम्हाला व्हिडिओज करायचा असेल ना, तर त्यासाठी काय करायचं, ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचा। वरी थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून फुल कामच्या एरियामध्ये हे फोटो करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, डबल एकदा पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक जे मी टेक्स्ट पेज बनवू शकता किंवा आयफोन इमोजी काही बनवू शकता ते मी बनवून दिलेले आहे ऑलरेडी। तर आता अशा प्रकारे ॲड करायची आणि मूळ अंतराशीच्या याच्या जायचं आहे आणि याला अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे। तुमची फोटो कोटा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे लावून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे आणि या दोन लेअरवर अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि एकदम खाली तुम्हाला इथं एका कोट्यात बघा एकदा इथपर्यंत वाढून घ्यायचा असं ऑप्शन दिसून जाईल, तर इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे या दोन्ही याला। तर आता इथून काय करायचं आहे, डबल पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून एक व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे। तर हे व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, हे व्हिडिओ काय करायचं आहे, शेवटपर्यंत जायचं आहे आणि इथून जवळची एक बघा एक्स्ट्रा पार्ट होत आहे, तर इथून कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर त्यानंतर काय करायचं आहे, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, स्टॅटिकला आल्यानंतर पहिल्याच्या असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून जे बॉर्डर दिलेली आहे ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची। त्यानंतर इथं खाली एक तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावर एकदा क्लिक करायचं आहे। इथं लाईटिंगचा एक ऑप्शन दिसून जाईल इथं 2 नंबरला, तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथं स्क्रीनचं ऑप्शन एक नंबरला जे आहे तर ते एकदा दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय बॉर्डर आहे ते आपले फोटोच्या म्हणजे व्हिडिओच्या काही बनवू शकतात त्याच्या साईड कोणाच्या बरोबर लागून जाईल। तर आता काय करायचं आहे, या बॉर्डरला फक्त इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि आता आपलं शेकीपीठ द्यायचं आहे। त्यासाठी जे काही शेकीपीठ दिलं आहे ते ओपन करायचं आहे अशा प्रकारे। ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला फोटो इपिट आहे म्हणजे जे काय एकच फोटो आहे तर त्या फोटोला इपिट आहे ते इथून कॉपी करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवर एकदा अशा प्रकारे दाबायचं आहे, खाली एक इफेक्टचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथं 3 ठिपके दिसतील त्यावर एकदा क्लिक करायचं आणि तो कॉपी इफेक्ट एक नाव येईल त्यावर एकदा क्लिक करून टाकायचं आहे, म्हणजे हे इफेक्ट कॉपी होऊन जाईल। त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं आहे, जे फोटो ॲड केला होता तर त्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ आता इथून बनवून रेडी झालेला आहे। तर आता हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जे काही वरी सेटिंगचा ऑप्शन दिसून जाईल आणि त्याच्या बाजूलाच एक शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावर एकदा क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ करून घ्यायचा एक्सपोर्ट गॅलरीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं भावानं, कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये सांगून जायचं आणि भेटूच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।